नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये मी सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। तर मित्रांनो, आता आज चालले आमच्या घराची आवनी आणि आवनी म्हणजे आता चालले हे भाताचे जे रोप आहे ते रोप खणण्याचं काम चाललंय। तर तुम्हाला मी तिकडे दाखवण्याचा प्रयत्न करतो कशा प्रकारे भाताची लागवड केली जाते। तर चला मित्रांनो, आता मी चाललोय तिकडे, बघू शकता तुम्ही तिकडे भाताचं रोप जे खणून राहिले त्या माणसाकडे जातो आणि मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो। तर चला मित्रांनो, भात खणणी। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे इकडं भाताची खणणी चालली। तर हे वावर आहे। तर मागच्या व्हिडिओ मी तुम्हाला जे वावर तयार केलं तर इथं बघा उजेड आहे। तर हा उजेड हे जे होते वरतून ड्रॉपातून पाणी येते ते इथे येते। नको नको स्वप्ने। बघा मित्रांनो, अशा प्रकारे हे भाताचे रोप आहे, हे रोप खणणी चालू आहे इथं। हे इकडे मूठ बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मूठ बांधतात आणि नंतर याच वावरामध्ये भात लावतात। बघू शकता तुम्ही भाताचं जे रोप आहे ते रोप खणायचं काम चाललंय इकडे। चला इकडे जातो आपण। तर बघा मित्रांनो, देवांश पण आलाय इकडं, मस्तपैकी कॅरेट बसला इकडे। आता जर दिसूच नको बघा भाताची खणणी चालले इकडं। मोठ वाहणार एक स्पेशल गडी, सेपरेट गडी स्वप्नील। तर त्याच्याकडे स्पेशल काम दिलंय बांधव। कुठं नेऊन टाकी स्वप्ने, कुठून नेऊन टाकी कसा गादडी मारून दाखव ना। तर बघा मित्रांनो, मूठ वाहण्याची एक पद्धत काला तुम्ही बघू शकता। तर स्वप्नील कसा गादडी मारते, येते का तुला मारता? हा थोडं घे, थोडं घे। तर मित्रांनो, रोप काय एवढे वाढले नाही। तर बघा याला म्हणतात गादाडी। आता नेऊन टाकेल इकडं बांधावरती। एक फोटो घेऊ दे, जाऊ एक फोटो घेऊ दे। दादा झाला का खणून? किती राहिले? आता थोडा राहिला रोप। हा रोप लय पातळ आहे आमदार, कसं तरी भरून घ्यायचे, नाव लावणी करायची। पूर्ण रोपा पातळ झाली ती 11 दीड पिशी वापरले इकडे। तर जवळजवळ काहीच नाही तरी 20 गुंठ भरत का असा प्रश्न पडला, इतकी पातळ झाली। एवढं पैसे फुकट गेलं खत। म्हणजे मग नाराज आहेत का तुम्ही यावर्षी? नाराज, पावसावर नाराज आहेत का कशावर? पावसावर नाराज आहे। जास्त पाऊस झाला पण अख्या लोक नाराज आहेत। अख्खी लोकांची रोपा पातळात कोणाकच उरणार नाही। जास्त आजपर्यंत कंपल्सरी लोकांना कमीत कमी तोटाच येणार पण उरणार नाही। आता जर तोटा पडलं जी आता पेरू नाही फायदा नाही, पेरा जागाच नाही, पूर्ण ठिकाणी पाणी आहे ना, कोरडी जागाच नाही राहिली। सांगतात ही आंधळी झाली कारण का ह्या पोडी वावरा ती गऱ्या वावराला चालत नाही। म्हणजे ओळ बीळ काय येत नाही काही? हा, ओळ बी हातात पाणी राहत नाही पडत, त्याच्यामुळे आता माझी बायको आता ते कागद पांघरणार आहे, त्याला डुमफडक म्हणते। तर बघा मित्रांनो, आता ही ते भात म्हणजे लागवड कधी करशाल तुम्ही? आज हे भात खणते मग लागवड आता हे रोप काढला का बा, मग आता ही लागवड करू। ट्रॅक्टर बोलावलाय, मग आता ट्रॅक्टर आणू, मग लगेच लावायला भिडू घेऊ कसा तरी भरून नाही असंच लावायला लागेल का? चिखल करायला लागेल ना? मग चिखल करायला लागेल। आता ट्रॅक्टर सांगितलाय, आवते का ते ट्रॅक्टर सांगतो? ट्रॅक्टर सांगितलाय गाय। तर बघा मित्रांनो, तू काय बोलतो? नमस्कार मित्रांनो, आज आता हे भाताचं रोप खणायचं काम चाललंय आमचं। त्यामुळे हे पावसाचे दिवस होते आणि आमची भात लागवड चालू झाली। तर बघा अशा प्रकारे हे भाताचं रोप खणायचं काम चाललंय आणि खणून राहिलंय। तर आता आज खनन करून उद्या आम्ही हेच भात लागवड करणार आहे तर या वावरामध्ये। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जे भात खनन कसे करतात ते दाखवण्याचा प्रयत्न केला। आणि हे भात खनन झाल्यानंतर तर बघा हे असं मूठ कशी बांधतात ते दाखवतो तुम्हाला। असं देऊन घ्यावं लागतं मित्रांनो पाण्यामध्ये। तर बघा अशा प्रकारे हा भाताची मूठ बांधला जातो। तर बघा अशा प्रकारे मूठ बांधून हे रेडी केलं जाते। तर चला मित्रांनो, आजचा हा
मित्रांनो, पप्पू देवी लाग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, आता आमचा सीझन चालू आहे भात लागवड का आवणीचा आवणीचा सीझन चालू आहे. तर त्याच्यामुळे आता आम्ही भात लागवडला सुरुवात करतोय. तर माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पप्पू देवी लाग